अनमोल रस्त्याच्या एका बाजूला उभा होता. हातातील बॅग एका बाजूला ठेवून तो बंद पडलेल्या एस.टी बसकडे बघत होता. बसचा कंडक्टर आणि चालक बस दुरुस्तीचा प्रयत्न करीत होते. 2-4 इतर प्रवासी हतबलपणे उभे होते. डॉक्टरकीची परीक्षा देऊन अनमोल मुंबईहून कोल्हापूरला त्याच्या खेडेगावात आई-वडिलांना भेटायला आणि सुट्टी घालायला आठवडाभर आला होता. अनमोलच्या घरात नावाने आणि पैशाने सगळे वैद्यच. घाट उतरता उतरता अचानक एस.टी बसमध्ये बिघाड झाला आणि बस बंद पडली. रात्रीचे 11:30 वाजले असतील. अर्धा तास तसाच उभा होता. आधीच बसला वेळेनुसार बराच उशीर झाला होता. इतक्यात कंडक्टर प्रवाशांकडे आला आणि म्हणाला, बस चालू व्हायला उशीर लागणार, मेकॅनिक आणावा लागेल. माफ करा पण तुम्हाला इथून पुढे या एस.टीने जाता येणार नाही. अनमोल वैतागला होता. काय बोलावं आणि काय नाही तो गप्प उभा होता. इतर प्रवासी काही बाई बडबडत रस्त्यावर इतर वाहनांना हात दाखवत होते. पण कोणी थांबेल तर शपथ. सरळ रस्त्याने चालत गेलो तर किमान 2 तास तरी लागतील. एखादे वाहन मिळाले तरी फाट्यावरून चालत 20 मिनिटे जावे लागेल. अनमोलचे विचारचक्र चालू होते. अनमोलने मागे वळून पाहिले. एक छोटा डोंगर होता त्याच्या माहितीतला. मारुतीची टेकडी. लहानपणापासून तो या टेकडीवर खेळत आला होता. चढायला सोपी पण थोडी पसरट अशी ती टेकडी होती. टेकडी चढून उतरलो तर पायथ्याशीच आपला गाव. अवघी 20-30 मिनिटे लागतील. त्याने हातातली घड्याळ उगाचच सरळ केल्यासारखी करून वेळ पाहिली. मध्यरात्र सुरू झाली होती. 12चा काळ उलटून 5-10 मिनिटे झाली होती. त्याने क्षणभर विचार केला आणि खाली ठेवलेली आपली बॅग उचलली. अनमोल चालत टेकडीच्या पायथ्याशी आला. बॅगेतून त्याने छोटेखानी टॉर्च काढला. त्याच्या अंधक प्रकाशात तो टेकडी चढू लागला. आजूबाजूला काळमिट्ट अंधार पसरला होता. रातकिड्यांचे किर्र-गायन वातावरणात एक गूढ निर्मिती करीत होते. इतर वेळी अनमोल झपझप टेकडी चढून उतरलाही असता, पण आज का कुणास ठाऊक पण त्याचे पाय अगदी सावधपणे पडत होते. माहितीतील रस्ता असूनही मनात एक अनामिक भीती अनमोलच्या मनात उठत होती. काही वेळा टेकडी चढून वर आला. समोर निळसर पण गडद अंधार होता. गार वारा सुसाट वाहत होता. उजव्या बाजूला आणखी एक चढ टेकडीच्या वरच्या अंगाला जात होता. तेथे शेत जमीन होती. तेथे त्याचा मित्र रंगापाटलाचा मळा होता. क्षणभर अनमोलला वाटले मळ्यावर जावे आणि रंग्याला घेऊन जावे सोबत. पण रंग्याही मळ्यावर नसला तर? कापणीचा हंगामही सरून गेला होता. मळ्यावर कदाचित कोणी नसेलही असा काहीसा विचार करत अनमोल उभा होता. अनमोल मळ्यावर जाण्याचा विचार मनातून काढून पुढे चालू लागला आणि इतक्यात समोरून कोणीतरी येत असल्याचा भास झाला. दाट झाडी आणि झुडपांमुळे अंदाज येत नव्हता. पण त्याच्या दिशेने कोणीतरी येत होते. टॉर्च त्या दिशेने फिरवता पण 4-5 पावलांपुढेच त्याचा प्रकाश खुंटत होता. इतक्या रात्री कोण असावे या निर्जन टेकडीवर? या विचाराने अनमोलच्या छातीत धडकीच भरली. पुढे जावे की मागे पळावे त्याला काही सुचेना. गार वाऱ्यातही त्याच्या कपाळावर घाम जमा होऊ लागला. तो हळूहळू डावीकडे सरकू लागला आणि एका झाडामागे जाऊन उभा राहिला. समोरून कोण येत असावे हे पाहण्यासाठी तो हळूच मान वाकून झाडामागून बघत होता. समोरून येणारी व्यक्ती हळूहळू जवळ येत होती. अंधुक निळ्या प्रकाशात ती व्यक्ती अनमोलला दिसू लागली. साधारण 6 फूट उंच अशी ती व्यक्ती हातात काठी घेऊन पुढे चालत येत होती. डोक्यावर भगवा फेटा आणि अंगात पांढरा शुभ्र सदरा आणि धोतर असा पेहराव होता. तो माणूस चालत चालत अनमोलच्या बराच जवळ आला. अनमोलला ती व्यक्ती आता स्पष्ट दिसली होती. अनमोलने उडी मारून झाडाबाहेर आला. दादा तुम्ही अनमोल? अनमोल त्याच्या वडिलांना दादा म्हणायचा. अनमोल, अरे तू टेकड्यावर कशा पायी आलास? रस्ता नाही वय तुला? याला दादा अनमोलने बंद पडलेली एस.टी आणि झालेल्या सर्व प्रकार सविस्तर सांगितले. पण तुम्ही इतक्या रात्रीचे या टेकड्यावर कसे आणि कुठे निघालात? अनमोल, अरे अडलेल्याची मदत करायची रीत आपली. मित्राकडे निघालो होतो. पर ते जाऊन दे. तू आता चल माझ्यासोबत, तुला टेकडा उतरून देतो आणि परत जातो मित्राकडे. दादा. अनमोल दादांकडे पाहत होता. गेल्या 6 महिन्यात बराच फरक त्यांच्या चेहऱ्यावर आला होता. सुरकुत्या वाढल्या होत्या. वयही बरंच झाल्यासारखे वाटत होते. टेकडीवरचा वारा अधिकच थंड जाणवू लागला. रातकिड्यांची किरकिर थांबली होती आणि वातावरण अधिक गौडरम्य भासत होते. हळूहळू अंगाला झोंबणाऱ्या गार वाऱ्याने अनमोल थोडा अस्वस्थच झाला.
जास्त काही न बोलता दादा मागे वळून चालू लागले आणि अनमोल त्याच्या मागून चालू लागला. काही काळ कोणीच काही बोललं नाही. दादा अनमोलपासून पुढे झपझप चालत होते. दादा, एवढ्या रात्रीचं कोणाला घेऊन तरी बाहेर पडायचं? एकटे का निघाला? अनमोल, गावात आपला रस्ता, आपला कशाला कोणाची भीती हाय? दादा पुढचे 15-20 मिनिटे इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात गेले. चालता चालता कधी टेकडी उतरून आलो अनमोलला कळालेच नाही. बरं अनमोल, तू घरला जा, मी मागं फिरतो. दादा बरं म्हणून अनमोल तसाच उभा राहिला. दादा मागे वळून झोपामध्ये गडपही झाले. अनमोल चालत चालत घरी आला. रात्रीचा 1 वाजला होता. घरी अनमोलची आई वाट पाहत होती. मिनमिनता छोटा दिवा भिंतीच्या एका कोपऱ्यात ठेवला होता. वनी त्याची छोटी बहीण झोपली होती. अनमोल, इतका उशीर होय रे? काय झालं? तुझे दादा तुला बघायला बाहेर गेले. आई, अगं आई, एसटी बिघडली होती म्हणून उशीर झाला आणि रस्त्याने चालत आलो असतो तर अजून 2 तासांनी आलो असतो. आणि दादा भेटले मला टेकडावर. अनमोल, टेकडावर? आईचा आश्चर्योद्गार. का ग, काय झालं अनमोल? पर हे तर त्याच्या मित्रांच्या मोटारीने गेले आणि फाट्यावर जाऊन बघतो म्हणाले. क्षणभर कोणी काहीच बोलले नाही. थोडा गोंधळला. बरं असू दे, मी हातपाय धुवून घेतो म्हणत अनमोल मोरीकडे वळला. सर्व आवरून भालचंद्र आणि आई दादांची वाट पाहत बसले तसे दादा एका मोटारीवरून अंगणात आले. अनमोलकडे बघून त्यांचा जीव भांड्यात पडला. अनमोल, अरे कुठं कुठं शोधायचं तुला? इतका का उशीर? कुठं होतास? दादांनी प्रश्नांचा भडीमार चालू केला. अनमोल मात्र स्तब्ध उभा दादांकडे फक्त बघत उभा होता. दादा जर मला टेकडावर भेटले नव्हते तर तो माणूस कोण, जो माझ्यासोबत? अनमोल विचार करत करत अंथरुणावर पडून होता. कोपऱ्यातल्या मिणमिणत्या दिव्यांचा प्रकाश भिंतीवरच्या ओळीने लावलेल्या फोटोवर पडला होता. ओळीने एक एक फोटो तो पाहत होता आणि त्याची नजर पडली त्याच्या दिवंगत आजोबांच्या फोटोवर. तोच चेहरा. अनमोल मात्र स्तब्ध उभा दादांकडे बघत उभा राहिला होता.